शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के भिवंडी तालुका सचिव व वल ग्राम पंचायत सरपंच श्री सचिन सत्यवान पाटिल के मातोश्री स्वर्गीय सुंदराबाई सत्यवान पाटिल के प्रथम पुण्य स्मरण दिन का आयोजन श्रीमती द्रौपदी पाटिल, श्रीमती भारती खारिक, सरिता चौगुले, वल सरपंच सचिन पाटिल, स्वाति चौधरी, पल्लवी माली, नम्रता पाटिल, आयान पाटिल, सदानंद पाटिल, नरेंद्र पाटिल, पंढरीनाथ पाटिल, श्रीमती संता पाटिल, सुरेखा पाटिल, कल्पित पाटिल, विठोबा पाटिल, बारक्या पाटिल, बालकृष्ण पाटिल, देवानंद पाटिल, प्रसन्न पाटिल, चेतन पाटिल, पूजा पाटिल, रिया पाटिल तथा समस्त पाटिल परिवारों द्वारा आज दिनांक 9 सितंबर 2025 को बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर स्वर्गीय सुंदराबाई सत्यवान पाटिल का भावपूर्ण श्रद्धांजलि कार्यक्रम व कीर्तन तथा स्नेह भोजन कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व वल गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर स्वर्गीय सुंदराबाई सत्यवान पाटिल को भावपूर्ण श्रद्धांजलि देकर स्नेह भोजन का लाभ लिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस भावपूर्ण श्रद्धांजलि कार्यक्रम में हरिभक्त पारायण डॉक्टर कैलाश महाराज नचीते द्वारा कीर्तन किया गया। तो वहीं वल सरपंच श्री सचिन सत्यवान पाटिल तथा वल शिवसेना शाखा प्रमुख अनंत जी भामरे व कुमार आयन सचिन पाटिल द्वारा हरिभक्त पारायण डॉक्टर कैलाश महाराज नचीते को वल गांव में आगमन पर विशेष सत्कार किया गया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। सत्ता जर चालली असती तर कुठलाही पंतप्रधान मेला नसता। अरे सत्तेवर असून सिक्युरिटी असून सिक्युरिटीनेच पंतप्रधानांना मारलेलं उदाहरण आपल्या भारतात आहे इंदिरा गांधीजींचं। विठ्ठल सत्तावानाचं काही चालतं का? सत्तावानाचं काही चाललं असतं तर शरद पवार साहेबांना कॅन्सर झाला। सत्ता तिथे चालत नाही। अजूनही उदाहरण तुम्हाला सांगू, सत्ता तिथे चालत नाही। आर्नॉल्ड नावाचा एक विदेशातला सगळ्यात मोठा हिरो होता आर्नॉल्ड। त्याची इतकी प्रतिमा होती अख्ख्या देशात आणि तो गव्हर्नर झाला। आणि तो गव्हर्नर झाल्यानंतर एका हॉटेलच्या उद्घाटनाला गेला, 5 स्टार हॉटेलच्या उद्घाटनाला कॅलिफोर्नियामध्ये। आणि हॉटेलच्या त्या मालकाने त्याचा पुतळा बांधला होता तिथे। यांनी त्याच्या पुतळ्याला पण हार घातला, हॉटेलचं उद्घाटन केला। आणि जेव्हा तो आर्नॉल्ड गव्हर्नर या पदावरून खाली उतरला तेव्हा तो त्या हॉटेलमध्ये जेव्हा गेला ना रूम बुक करायला, तेव्हा हॉटेलच्या मालकाने सांगितलं, साहेब आता तुम्हाला रूम मिळणार नाही। आजही इंटरनेटवर सर्च करा। तो आर्नॉल्ड आहे ना, त्याचा जो पुतळा बांधला होता ना, त्या पुतळ्याच्या समोर झोपला, त्यांनी फोटो काढला, सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आणि अख्ख्या जगाला सांगितलं की जेव्हा मी पदावर होतो तेव्हा याच हॉटेलचं उद्घाटन माझ्या हातातून झालं होतं, याच हॉटेलच्या समोर माझा पुतळा बांधला गेला होता। आज माझ्याकडे पद नाही राहिलं, आज माझ्याकडे सत्ता राहिली नाही, म्हणून याच हॉटेलमध्ये मला रूम दिली जात नाही। हे माणसाचं सगळ्यात मोठं जगातलं सत्य आहे। विठ्ठल म्हणून सत्ता तिथे चालत नाही। नंबर 2 संपदा। संपदा म्हणजे पैसा। पैसा जर तिथे चालला असता तर अंबानीच्या नातूला रोग झाला असता। अनिल अंबानीच्या मुलांना काहीतरी एक मोठा रोग, भयंकर रोग आहे अंबानीच्या परिवारातल्या मला। त्यांनी हे का ते प्राण्यांचं हे काढलं, ते तुम्हाला माहिती त्यांना प्राण्यांचं हे का काढलं? कारण प्राण्यांचं हे केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढणार आहे, प्राण्यांची सेवा केल्यानंतर। म्हणून त्यानं ती हत्ती नाही का आपली ठोकली, त्या मंदिरातली हत्ती न्यायची होती नाही का तिकडे, त्या गुजरातला त्यांनी प्राण्यांचं हे काढलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की तिथे संपदा चालत नाही। असं कधी झालंय का, आम्हाला पैसे दिले आणि या बोलला ठीक आहे तुला आता नेत नाही, तुला उद्या नेतो, नाही चालत महाराज। तुम्हाला गंमत सांगतो, मीटिंग चालू होती देवांची आणि मीटिंग चालू होती आणि एक कबूतर होतं। कबूतर म्हणजे एक पक्षी होता आणि तो दरवाजाच्या वर असा बसला होता। सगळ्या देवांची विमानं आली,
सगळे देव मीटिंग मध्ये चालले, सगळे देव. जसं उपसमिती चालली होती नाही का, इकडं शिवाजी पार्क मधून पुन्हा विधानसभेत, विधान भवनातून पुन्हा शिवाजी पार्कला, अशी मीटिंग चालू असते, नेत्यांच्या मीटिंगी चालू असतात. त्याच्यामुळे असं चाललं होता. सगळे देव आले आणि यम आला, यम आला. आता ते जो तो पक्षी होता ना कबूतर, तो सगळ्या देवांना नमस्कार करायचा, सगळ्या देवांना, प्रत्येकाला रामराम करायचा. आता सगळ्या देवांना तो नमस्कार करायचा, सगळे देव त्याला नमस्कार करायचे. आणि इतक्यात यमाचा रेडा आला. पाईपलाईन मागे यमाचा रेडा आहे की नाही, कृष्णा कॉम्प्लेक्स मधून आला भाऊ. आता यमाचा रेडा आला आणि मीटिंगच्या हॉलमध्ये थांबला. थांबल्यानंतर यम उतरला. जसा यमाचा रेडा आला, हे त्या पक्षाने पाहिलं तसं ते पक्षी घाबरायला लागले. आता ऐका, ते लपून बसला असं. आता यमाची नजर चाणाक्ष असते. यम आला त्याने नुसतं असा पाहिला कोणाकडे, त्या पक्षाकडे, आणि यम मीटिंगला गेला. असला यम त्याच्याकडे बघून तो पक्ष थरथर घाबरायला लागला. तो म्हटला आता वाटत लागली गड्या, आता वाटत लागली गड्या, निरोध आता. गरुड विष्णूचं वाहन, गाड्या पार्किंगला असतात नाही का, तसे देवांची वाहनं पार्किंगला होती. शंकराचा नंदी पार्किंगला होता, विष्णूचा गरुड पार्किंगला होता. मग गरुडाने त्याला विचारलं, काय रे थरथर थरथर कापतो का? तर नेते मंडळी आतमध्ये गेली की ड्रायव्हर लोक एकत्र चहा पितात आणि मग त्यांची चर्चा चालते. मग याने त्याला विचारलं, काय रे काम का फुटला? तो फुटल नाही तर काय? यम आतमध्ये आला आणि त्यांनी वाकड्या नजरेने माझ्याकडे पाहिला, म्हणजे आज माझा कार्यक्रम आहे का त्या? मग गरुड माझा घाबरू नको, मीटिंग संपेपर्यंत तुला मी अशा ठिकाणी नेऊन ठेवतो जिथं यम काय, यमाचा रेडा तर येणार नाही आणि कोणाला माहीत पण होणार नाही. गरुडाने म्हटलं बस माझ्या खांद्यावर. त्या खांद्यावर बसला आणि त्याला 7 समुद्रा पलीकडं एका समुद्राच्या झाडामध्ये, समुद्रामध्ये झाड होतं, बेट होतं, त्या बेटाच्या झाडाच्या होलीमध्ये त्याला ठेवलं. कोणाला? त्या पक्षाला. आणि त्या झाली तू इथं थांब, मीटिंग संपली आणि यमाचा रेडा गेला तर मी तुला घ्यायला येतो. सगळे देव बाहेर आले. गरुड एवढ्या स्पीडनी गरुड गेला ना, फॉर्च्युनरचा स्पीड किती असतो आहे की नाही? हा, त्यामुळे फॉर्च्युनर नेते लोक घेतात, बरोबर की? सामान्यांचं काम नाही त्या 8चा ना 9चा आवडेल. आता मी दादा ती स्कॉर्पिओ एन घेतली, आता टायर बदलायला गेलो तर 50,000 लागते मला. मग त्याच्यापेक्षा 2 म्हशी घेतल्या असं तर परवाडल्या असतं, किंवा दुधाचा तरी धंदा केला असता. आता काय करणार, जाऊ दे म्हणून तुमच्या नादी लागलो आणि तुमच्या समोर शायनिंग मार्गा गेलो आणि आता तकाडच मिळतो. आता उद्या हप्ता तिचा 31,000 रुपये. हा, आणि आता झोपले लागणार, 31 आणू कुठून? त्याच्यामुळे टेन्शनच आहे. त्यामुळे माणसाने ना असं त्याच्या समाधानी मानावा, बाकीच्या गोष्टी काय करायच्या नाही. एखादा श्रीमंत लगीन करतो ना पोरीचा दोरा, त्याला करून दे, त्याच्याकडे पैसे, पण गरीबाने ऊट करायचा नाही. या तुमच्या या भागात आहे ना, अग्नी समाज आहे, कोळी समाज आहे, कुणबी समाज आहे, त्याच्या अंगाला लई खाजाले असे लग्न जोरात करायचे का, तर मागच्याची जळली पाहिजे. अरे पण त्याची जळवता तुझी करपत चालली, त्याचा त्या बघ ना, कर्जबाजारी चाललायस ना, याच्यावर तुम्ही लोकांनी प्रबोधन केलं पाहिजे. मगाशी आमची चर्चा झाली तर या आमच्या भागामध्ये बड्डे असेल तर बड्डेला लाख रुपये खर्च केला जातो. आमच्या भागामध्ये जर नवीन आणत नवीन काय पण काढलं घ्या, त्या डोहाले जेवण काढ ना, मग त्या सजवत्यात, त्या पाच तिला बसवत्यात, त्याच्यासाठी खर्च केला जातो. गुजराती, मारवाडी, जैन हे लोक जास्त खर्च नाही करीत. आणि जैन लोकांच्या लग्नाला 50 माणसं असतात, गुजरातींच्या लग्नाला 100 माणसं, आणि आपल्या लग्नात 3000. गाडी लावायला जागा नाही, 300 किलो मटण केलं त्या पण खातो. मग तुम्ही सांगा ना, एवढा खर्च आपण जेव्हा करतो ना, तेव्हा येणारी पिढी आहे ना, ही पिढी बरबाद होईल, झाल्याशिवाय राहणार नाही. मी मगाशी तुम्हाला आकडा सांगितला, ऐका ओबीसी समाजातल्या लोकांनी, तुम्ही ऐका. या देशामध्ये जेवढे ISI IPS अधिकारी आहेत, ISI IPS अधिकारी, त्यापैकी 90% ISI IPC अधिकारी हे ब्राह्मण आहेत. 90%. 8% ISI IPS अधिकारी हे मराठा आहेत आणि उरलेले 2% फक्त आपले ओबीसी आहेत. 340-50 जातींपैकी फक्त 2% IPS अधिकारी या देशात आपले. आणि तुकाराम मुंडे नावाचा एक बहुजनाचा IPS अधिकारी आहे, त्याची 100 वेळा भरती करून त्याला उकळून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच्यावरून तुम्ही विचार करा, भविष्य काळात तुमचं स्थान कुठे असेल. विठ्ठल
आमच्याची गरज आहे. मी या मुद्द्यावर होतो की सत्ता चालत नाही, संपदा चालत नाही आणि विद्वत्ता ही यमाच्या ठिकाणी चालत नाही. मी तर कदाचित सांगितलं असेल, मला माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे ना, भारतातला सगळ्यात मोठा हृदयरोगाचा तज्ञ डॉक्टर होता. ते म्हणतात नीतू मानकेला जेव्हा हार्ट अटॅक आला तेव्हा तो स्वतः गाडी चालवून दवाखान्यात गेला, कारण तो हार्टचा स्पेशलिस्ट होता. त्याला कळलं की मला आता हार्ट अटॅक येईल, म्हणून ते हॉस्पिटलमध्ये गेले. हॉस्पिटलमध्ये नीतू मानके डॉक्टर स्वतः सांगत होते तिथल्या इतर डॉक्टरांना हे इंजेक्शन द्या, ते इंजेक्शन द्या, ते इंजेक्शन द्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यानं जगामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त हृदयरोगाचे ऑपरेशन केले तोच डॉक्टर हृदयरोगाचा झटका आला तेव्हा स्वतः गाडी चालवून दवाखान्यात गेला. तिथल्या डॉक्टरांना सांगत होता की मला या पद्धतीचं इंजेक्शन द्या, पण दुर्दैव असा यमाची आज्ञा आली आणि जो हृदयरोगाचा तज्ञ असलेला डॉक्टर हृदयरोगाने मरण पावला. याला म्हणतात तेथे न चले काही. याचा अर्थ असा आहे की जर यमाची आज्ञा आली तर आपल्याला मरावंच लागतं. पण महाराष्ट्रातल्या संतांची क्रांती पहा, महाराष्ट्रातल्या संतांची एवढी मोठी क्रांती आहे की यमाची आज्ञा त्यांना बांधू शकली नाही. मग कोणती क्रांती केली जगद्गुरु तुकोबारांनी? ती क्रांती तुकोबारे सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. मरणा यांच्या गायनाच्या माध्यमातून स्वरब्रह्म उभा आहे. इतका हा सुंदर वाजवतो, याच्या वादनाच्या वादनातून तालब्रह्म उभा आहे. आणि आज देवाच्या कृपेनं हा अभंग निवडून मोठ्यांचे विचार सांगण्यासाठी माझ्या मुखात प्रत्यक्ष शब्द ब्रह्म कृपा करतात. म्हणजे तालब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्द ब्रह्म याचा त्रिवेणी संगम दादा तुझ्या आईच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी झाला. याचा अर्थ खऱ्या अर्थानं आई हा पुण्यवान आहे. आणि हे कधी होतं माहितीये का? जेव्हा आपण चांगलं काम करतो ना तेव्हा होतं. आज सरस्वती या मंडपामध्ये येऊन बसलेली सरस्वती, सरस्वती फक्त गावातली कुसुम गावात कीर्तन असून घरी साक्षात सरस्वती या मंडपामध्ये आहे. याचा अर्थ असा आहे दादांचं माझ्या या सगळ्या कार्यामध्ये योगदान आहे आणि मला अभिमान आहे. अशा स्त्रिया जन्माला आलेल्या आहेत की त्यांनी जन्माला घातलेली मुलं या भारतासाठी, या राष्ट्रासाठी, या राष्ट्राच्या समाजासाठी, संस्कृतीसाठी आणि धर्मासाठी दातृत्वाचा वसा आई वडिलांनी दिलेला सप्ताह खऱ्या अर्थाने धन्य आहे. म्हणून अभंगाचं पहिलं चरण आहे मरणा हा ते सुटली काया. आता आतापर्यंत आपण बघत आलो होतो की मरण कोणाला चुकलं नाही, मरावंच लागतं. आता याच्या पुढे बघायचं आहे आपल्याला मरण कसं चुकवता येतं ते मला कोणी चुकवलं या जगात? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चुकवलं. तुकाराम महाराज
स्वतःच शरीर घेऊन वैकुंठाला गेले. विमान पाठवलं. मग मला तुम्ही सांगा, आपल्यासारखेच तुकाराम महाराज जन्माला आले, आपल्यासारखेच शरीर घेऊन आले, पण शरीरासह देवा घरी गेले. ही संतांची क्रांती आहे. आपलंही शरीर शरीर आहे आणि त्यांचंही शरीर शरीर आहे. मग आपल्या शरीरात आणि त्यांच्या शरीरात फरक काय आहे? तर त्याच्यातला फरक आहे का? काल्याचा अभंग आहे पहा. ब्रह्मादिका नकले खोळ तेही अकळ धरिली. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार होता तो त्याच्या आईला पण कळला नाही. आईला कळला असता तर तिने त्याला उखळाला बांधला असता का? नसता बांधला. एक दिवशी यशोदा मातेने संकष्टी चतुर्थीचा उपवास घेतला का? कारण कृष्णाच्या खोड्या कमी झाल्या पाहिजे. आता ज्याच्या खोड्यात त्याला आलं त्याच्या खोड्या कमी होतील का? पण त्यांनी पाहिला आईनं उपवास धरलाय संकष्टीचा, त्यामुळे आईचा सन्मान राखला पाहिजे आणि गणपती देवाची इज्जत ठेवली पाहिजे. म्हणून 1 महिना कृष्णाने खोड्यात नाही केला, एकदम चिरीची गप. आईला वाटला गणपती बाप्पा पावला बाबा. मग आईनं काय केलं? संकष्टी चतुर्थीच्या उपवासाचं उद्यापन ठेवलं. तुम्ही ठेवलं ना 16 सोमवारचं उद्यापन, उपवासाचं उद्यापन ठेवलं. असं मोदक वगैरे केले, असा प्रसाद केला आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा जरा लक्ष ठेव, मी घरातून पत्रवले घेऊन येते. आता कृष्ण टपलेला होता कशाला? मोदक खायला. कृष्णाने पाहिला की मोदक समोर दिसतात, आता हे मोदक माझ्यासाठी नाही. पण कृष्ण हुशार होता, त्यानं आईला घरात जाऊ दिली आणि कृष्णाला मोदक खायला सुरुवात केली. कृष्णाने नुसतं मोदक नाही खाल्ले, ज्या गणपतीसाठी मोदक केले होते त्या गणपती बाप्पाला पण खाऊन घेतला. आई आली, अरे कृष्णा कुठेच मोदक, कुठे इथलं देव? तर कृष्ण सांगतो, आई आई कोणीतरी एक मोठ्या पोटाचा त्याला लांब अशी सोड होती, तो असा आला आणि मोदक घेऊन गेला. आई म्हटली, लाभायला मला सांगतो 2 फटकेवारी काय सांग, तोंड मी खाल्ले का मोदक बघ. आणि कृष्णाने तोंड उघडलं आणि आश्चर्य काय, भगवान श्रीकृष्णाच्या तोंडात यशोदा मातेला 14 भुवनाचं दर्शन झालं. 14 भुवन ब्रह्मांड त्याला दिसलं यशोदेला. आता कृष्णाने पाहिलं, हिने जर मला देव मानला तर माझी ग्रामपंचायत देखील कटक झाला. मग कृष्णाने पुन्हा योग माया टाकली आणि यशोदेच्या डोक्यात ते पुसून टाकलं. म्हणजे तिला पण कळाला नाही का हा जगत तिथं माझ्या पोटी जन्माला आलाय, तर ब्रह्मदेवाला कसं कळेल? म्हणून ब्रह्मदेव का नकळे खोड. खोड कळत नाही, देवाने घेतलेला अवतार किंवा शरीर कळत नाही. तसं संतांचं शरीर कळतंय का आपल्याला? नाही कळत. संतांचं शरीर दिव्य असतं महाराज, संतांचं शरीर दिव्य असतं, दिव्य. एकदा लोहगावला संत तुकाराम महाराज कीर्तन करत होते आणि पूर्वीचा काळ होता, लाईट नव्हती, त्यामुळे पूर्वीच्या काळी म्हणजे अतिशय सुंदर पूर्वीच्या काळी
लोहगावला संत तुकाराम महाराजांचं कीर्तन सुरू होतं आणि पूर्वीच्या काळी लाईट नव्हती, त्यामुळे पलिते, आपल्याकडे त्याला ग्रामीण भागेमध्ये पलिते म्हणतात, घाटावर त्याला मशाल म्हणतात, अशा मशाली पेटवल्या जायच्या आणि त्याच्यामध्ये तेल टाकणारा असायचा, मशाल धरणारा असायचा आणि त्याच्यावर कीर्तन चालायची. आता गंमत अशी झाली की कीर्तन जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आहे, ज्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा येऊन नाचत असायचा. त्यांच्या कीर्तनात स्वर्गातले देवही हातामध्ये पुष्प घेऊन पुष्पवृष्टी करायला समर्थ असायचे. असे कीर्तनकार जगद्गुरु तुकोबाराव होते. कीर्तन रंगात आलं होतं. आता ज्याच्या हातामध्ये पेलोला भिजला, मशाल भिजले, सगळीकडे अंधार झाला आणि लोक बघतात तर काय, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगातून अशा प्रकाशाची किरण बाहेर पडली. सगळा मंडप तुकाराम महाराजांच्या अंगातून निघालेल्या प्रकाशानं लख लख झाला आणि ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या शरीरातून निघालेल्या प्रकाशानं तुकोबारायांचं कीर्तन पूर्ण झालं. याला म्हणतात संतांची काया दिव्य असते. विठ्ठल मगर मिठवतो बरोबर जायला मार्ग दाखवतो. ती जगदंबा, ती जगदंबा. कारण जर त्यावेळे माझ्या छत्रपती शिवाजी राजाला आग्र्याच्या दरबारातून या भगवंताने सोडवलं नसतं तर या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली नसते. आपली काळजी त्या परमात्म्याला आहे. विठ्ठल म्हणून साधूचं शरीर आणि आपलं शरीर हे फरक आहे. साधूचं शरीर दिव्य आहे. मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, मला सांगा पुतळा कशाचा असतात? पुतळा कशाचा असतो? पुतळा मातीचा असतो, चिना मातीचा असतो, लोखंडाचा असतो. पुतळा प्लास्टिकचा असतो. चैतन्याचा कधी पुतळा असतो का? चैतन्याचा पुतळा असतो का? जे जगात दिसतच नाही चैतन्याचा पुतळा असतो का? पण या महाराष्ट्रामध्ये एक संत जन्माला आले, ते संत साक्षात चैतन्याचा पुतळा होते. हो, चैतन्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, चैतन्याचा जिव्हाळा, चैतन्याचा जिव्हाळा. चैतन्याचा पुतळाही ज्ञानोबारांनी म्हटलेला आहे. मग चैतन्य कैवल्याचा पुतळा, कैवल्य म्हणजे चैतन्य, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा म्हणजे साक्षात संत ज्ञानोबा आहे. हे कैवल्याचे पुतळे आहेत. म्हणजे पुतळा आम्ही लोखंडाचा ऐकला, पुतळा आम्ही मातीचा पाहिला, पुतळा आम्ही प्लास्टिकचा पाहिला, पण चैतन्याचा पुतळा ज्ञानोबा माझा. याच्या पुढे जाऊन सांगू, तुमच्या घरी आता गणपती होते ना, 21-23 गणपती आहेत ना, तुम्ही तुकाराम महाराजांची आरती म्हणता ना, मग तुकाराम महाराजांची आरती तुम्ही शेवटी काय म्हणता? सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पाय दाखवे आरती तुकाराम, आरती तुकाराम, आनंद आणि मूर्ती. तुम्ही कधी सत्याची मूर्ती पाहिजे का? कधी चितची मूर्ती पाहिजे का? कधी आनंदाची मूर्ती का? मूर्ती कशाची असते? मातीची मूर्ती असेल ना. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे सच्चिदानंद मूर्ती. मग काय असं झालेलं असतं? त्यांचं शरीर ना आपलं शरीर अगदी भेट झाली. आपलं शरीर आणि संतांचं शरीर याच्यात फरक काय? आपलं शरीर आहे ना, आपलं शरीर भगवंताच्या नामामध्ये इतकं तल्लीन होत नाही की आपलं शरीर भगवत स्वरूप होईल. बघा कीर्तन आपण पण ऐकतो की नाही?
आणि कीर्तन संतपट करतात किंवा ऐकतात. मग आपण कीर्तन ऐकल्यानंतर आपलं अंग हरिरूप होतं का? नाही होत. आपलं अंग हरिरूप होत नाही. काही लोक बसल्या जागी काठपत्री पाहिजे. कीर्तन चांगलं आहे आणि कीर्तन ऐकल्याने काय होतं? अंग हरिरूप होतं, म्हणजे शरीर हरिरूप होतं. मग जर शरीर जर हरी झालं तर हरीला मरण आहे का? नाही ना. मग झालं ना पहिल्या शरीरात मरण हाती सुटली. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. मला सांगा, साबण लावला की अंग पवित्र होतं. साबण लावला की अंग पवित्र होतं. पण देवाचं नाव घेऊन घेऊन त्यांचं शरीर पवित्र झालं. पवित्राची होय पाहायला गेलं आणि तिच्या नाकातून असा बाहेर आला तर तुम्ही म्हणाल का वा 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 ऐश्वर्या राय दिसते? नाही बघा, आपल्या नाकातून घाण बाहेर येते, आपल्या कानातून घाण बाहेर येते, आपल्या डोळ्यातून घाण बाहेर येते, आपल्या तोंडातून घाण बाहेर येते. पण संतांच्या मुखातून म्हणजे संतांच्या अंगाला एवढा सुगंध आहे ना, एवढा सुगंध आहे. मग गोविंद मरत का हो? गोविंद मरत नाही. मग आपण राहतो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मरणा हाते सुटली काया. कशाना? विचारे या निश्चयाना विचाराना मरण. तो मनुष्य राहतो का व्यवहार करतो? तर तुकाराम महाराज म्हणतात तो मनुष्य समाजामध्ये राहतो, समाजामध्ये समाजासारखा असतो, पण त्याचा व्यवहार हा केवळ भोग स्थितीसाठी असतो. ती सहज स्थिती त्याला प्राप्त होते. अभंगाचं दुसरं चरण. दुसरं चरण आहे. नासोनिया गेली खंते. देह जेव्हा पवित्र होतो ना तेव्हा खंत नासोनिया जाते, खंत निघून जाते. खंत म्हणजे काय? उद्वेग. खंत म्हणजे क्लेश. खंत म्हणजे स्वर्गीय सुंदरा आई पाटील सचिनदादांच्या ज्येष्ठ मातोश्री यांचं पहिलं प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी साजरं करत आहोत. मी मगाशी त्यांच्या परिवारातील सगळ्यांचं नामनिदान केलेलं आहे.
आज त्यांना त्यांच्या आईची आठवण येईल. कारण आई हे पहिलं विद्यापीठ असतं की जे आपल्याला संस्कार शिकवतं. पहिलं विद्यापीठ आपल्याला संस्कार शिकवतं. पहिलं विद्यापीठ. छत्रपती शिवाजीराजे एकदा नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले आणि हे जिजाबाईला कळलं की शिवबाराजे नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले. तिला राग आला. अरे हा महाराष्ट्राचा उद्याचा राजा आहे. या महाराष्ट्राचं रक्षण करणारा छत्रपती शिवाजी राजा आहे आणि त्याने असे रगेल धंदे करावे हे जिजामातेला मान्य नव्हतं. त्यामुळे कोणीतरी येऊन जिजामातेला सांगितलं, ऐसे वैसे छत्रपती शिवाजीराजे नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले. चौताली वागे मुठी आवडल्या आणि जिथे शिवाजी राजा होता तिथून छत्रपती शिवाजी राजाला हाताने ओढत आणलं. छत्रपती शिवाजी राजाच्या मुस्कटात तोड मारल्या जिजाऊ मासाहेबांना आणि जिजाऊ मासाहेब छत्रपती शिवाजी राजाला ओरडल्या, शिवाराजे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या बायका नाचवायच्या नाही तर तुम्हाला या महाराष्ट्राच्या बायका वाचवायच्या आहेत, लक्षात ठेवा. बघा, लहानपणी शिवाजी राजाला जिजामातेने सांगितलं होतं, शिवराजे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या बायका नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत. आणि जेव्हा याच तुमच्या कल्याणचा सुभान उठला, कल्याणच्या सुभेदाराची सोड छत्रपती शिवाजी राजा समोर उभी केली. तोच माझा शिवराजा त्या सुनेकडे बघून म्हणतो, अरे अशीच आमची आई असते, सुंदर रूपवते आणि आम्ही देखील घडलो असतो वदले छत्रपती. त्या कल्याणच्या सुभेदाराची सोड जेव्हा घरी गेली असेल, पतिराजानं तुझ्या पत्राला तर हात घातला नाही ना, तेव्हा याच कल्याणच्या सुभेदाराची सोड त्याच्या घटनेला सांगत होते, अरे कौन कहता है शिवाजी मुझे भगा के ले गया, अरे कौन कहता है शिवाजी राजा मुझे उठा के ले गया, मैं तो अपने मैके गई थी, खुश नसीब हूँ मैं जो मेरे साथ वो हादसा हुआ. अरे छत्रपती शिवाजी राजा सारखा भाई मुझे उस हादसे में मिला. ती सांगते तिच्या घरच्यांना, बरं झालं मला शिवाजी राजाच्या मराठ्याने उचलून नेले, त्याच्या सेनापतीने उचलून नेले. जर त्याने नेली नसते तर शिवाजी राजासारखा भाऊ मला मिळाला नसता. याला म्हणतात लहानपणी आईने दिलेले संस्कार. त्यामुळे आईची तुलना कशाचीच करता येणार नाही. आईची तुलना कशाशीच करता येणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, सबसे बडी हे पगल सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, सबसे बड़ी है पगल सबसे बड़ी. त्यामुळे जगात सगळं मिळतं पण आई मिळत नाही. शेजारणीला आपण आई मिळाल्यानंतर काकी म्हणू, शेजारणीला आपण आई मिळाल्यानंतर मावशी म्हणू, शेजारणीला आपण आई मिळाल्यानंतर आजी म्हणू, पण आई दुसऱ्या स्त्रीला कधीच म्हणणार नाही. आपण फक्त आपल्या आईलाच आई म्हणू. शिवाजी राजांची आई जेव्हा गेली ना, तेव्हा रायगडावरचा प्रसंग वाचा महाराज, रायगडावरचा प्रसंग वाचा. छत्रपती शिवाजीराजाला जेव्हा कळलं राज्याभिषेकाच्या 12 दिवसानंतर जिजाऊ मासाहेब वारल्या, तेव्हा तो रायगडाचा धने महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरची माती घ्यायचा, आपल्या अंगाला लावायचा, रायगडाच्या दगडबंदीमध्ये पळत सुटायचा. पाहुण्यांना वाटलं शिवाजीराजा असा का करतो, तेव्हा शिवाजीराजे त्यांना सांगतात, अरे या मातीतून माझी जिजाऊ आईसाहेब चालली. ही माती नाही, माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या चरण स्पर्शानं पवित्र झालेले हे चंदन आहे, म्हणून मी त्या अंगाला लावतो. अरे हा रस्ता नाही आहे, या रस्त्यात माझी जिजाऊ मासाहेब चालले, या रस्ता हा स्वर्गाला घेऊन जाईल. आणि छत्रपती शिवाजीराजे पाचारला आले, जिजाऊ मासाहेबांच्या चरणावर डोकं ठेवलं आणि शिवाजीराजे म्हणतात, आई राज्याभिषेकाच्या वेळी तू माझ्याकडून वचन घेतलं होतंस की शिवा जर कधी उद्या जर तो मुलगा म्हणून जन्माला आला ना तर माझ्या पोटी जन्माला ये. हे जगदंबे, हे जिजाऊ माते, आता
मी तुझ्याकडून वचन मागतो, जर कधी भविष्यात आई म्हणून जन्माला आलेस, स्त्री म्हणून जन्माला आलेस, तर फक्त आई व्हायचं भाग्य या शिवाजी राजाला दे. आई होण्याचं भाग्य या शिवबाला दे. याला आई म्हणतात. अशी आई सन्मान्य सचिन दादा पाटील यांची विभागली गेलेली आहे. त्याच्या पश्चात मोठा कुटुंब आईंचा या ठिकाणी आहे. सन्मान्य भारतीताई खारीक, सरिताताई चौगुले, स्वातीताई चौधरी, पल्लवीताई माळी, नम्रताताई पाटील, आर्यन पाटील, सदानंद दादा, पटेल दादा, नरेंद्र दादा, कल्पित दादा पाटील. आपल्या आई गेल्यानंतर तुम्ही हा सोहळा केला, असाच सोहळा आईचा करा, कारण पितरांचा आशीर्वाद संकटामध्ये मदत करतो महाराज. पितरांचा आशीर्वाद. शेवटचा प्रसंग सांगतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाची स्वारी आली, कालच आमच्या एका सुंदर कीर्तनकाराने तो विषय मांडला. अफजल खानाची स्वारी या महाराष्ट्रामध्ये आली, तेव्हा शिवाजीराजे जिजाऊ मासाहेबांशी हितगुज करतात. ऐसाहेब अफजल खान आहे, बलाढ्य, बुलंद. पण या अफजल खानानं शहाजी राजांची धुंद काढली होती. याच अफजल खानानं छत्रपती शिवाजी राजांचा थोरला बंधू संभाजीराजे भोसले याला कणकगिरीच्या लढाईत कप्तानं मारलं होतं. याच अफजल खानानं आईवर गजलेली पहार घेऊन धावला होता. आणि असा अफजल खान येतो, आईसाहेब आम्ही जगू याची खात्री नाही, म्हणून छत्रपती शिवाजी राजांना मंत्र्यांना बोलावून घेतलं. कदाचित मी उद्या असेल नसेल, अफजल खानाला भेटायला चाललो, खान आहे तो, त्यामुळे जगणं माझं होईल न होईल मला माहिती नाही. पण शिवाजीराजाने सगळ्या गोष्टी केल्या. असं म्हणतात शिवाजीराजाने गायी दान केल्या, शिवाजीराजानं लक्ष्मीचं दान केलं, ब्राह्मणांना छत्रपती शिवाजीराजांना दान केलं. भेटीचा दिवस ठरला आणि छत्रपती शिवाजीराजे भेटीला जायला निघाले. जन्माची गुढी होती. छत्रपती शिवाजीराजे त्या प्रतापगडावर पहिलं पाऊल जेव्हा बाहेर टाकतात ना, तेव्हा पहिला पाय टाकण्याच्या अगोदर ब्राह्मणांनी पुरोहितांना छत्रपती शिवाजी राजांसमोर ते ताट आणलं आणि त्या ताटावर जे दही भात होता ना, त्या भाताला छत्रपती शिवाजी राजांनी स्पर्श केला. का केला माहितीये का? तो भात आणि त्याच्यावरचं दही हे पितरांना संतुष्ट करतात. आपल्या घरातल्या मेलेल्या माणसाला शिवाजी राजांनी त्या भाताला स्पर्श केला आणि त्या पितरांना सांगितलं की या महाराष्ट्रावर चालून आलेल्या नराधम अफजल खानासारख्या बोकडाला हे माझ्या स्वर्गात वाटतं आणि मी यशस्वी झालो पाहिजे. असा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजीराजे बाहेर पडले. असं म्हणतात, अरे हरे रंग का चोला पहन के आया था अफजल खान, इस मिट्टी में शिवाजी राजा ने घुसा दिया था भगवा झंडा अफजल खान के छाती के. अफजल खानाचा कोठडा काढला आणि माझा शिवाजी राजाने विजय मिळवला. या विजयात शिवाजी राजाच्या घरातल्या मेलेल्या पितरांचा आशीर्वाद होता, हे विसरता कामा नये. विठ्ठल आम्ही तुम्हाला देतो. त्यामुळे दादा असाच आमच्या पाठीमागे उभा राहा. राजूभाऊ चौधरी यांच्या पाठीमागे सचिन दादा खंबीरपणे उभा छत्रपती शिवाजी राजांच्या मंदिरासाठी. आणि तुमच्या गावातले सगळे जिथे माझ्या समोर बसलेले सगळे उद्योजक, आमचे भोईर दादा, भोईर मामा ना, तेही आहेत. तुम्ही सगळेजण आहात आमच्या पाठीमागे असंच उभा राहा. शहापूरमध्ये एक गुरुकुल आहे की त्याच्यामध्ये 31 मुलं शिकतात. ते 31 मुलांपैकी 25 मुलं तुमच्या भिवंडी तालुक्यातलीच आहेत. आणि तुम्ही कधीतरी एकदा या, तुम्ही सगळेजण या. आमचे सन्माननीय शोभा प्रतिष्ठानचे विजयदादा भांबरे साहेब आहेत, त्यांनी त्यांच्या मित्रमंडळीसह यावं अशी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी शिवसेना शाखा बलच्या वतीनं आमचे अनंतदादा भांबरे आहेत, त्यांनी पण आपल्या मित्रमंडळींसह यावं. सचिन दादा तर येणारच आहे, तो दिलेल्या टीव्हीचं उद्घाटन करायचं बाकी आहे की, त्याच्यामुळे एकदा कुटुंबासह ये, गावातल्या ग्रामस्थांना घेऊन या. आणि तुम्हाला सांगतो हे का करणं गरजेचं आहे. बघा, जिथे जिथे ख्रिश्चन धर्माचे चर्च आहेत तिथे तिथे त्यांच्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत. का? कारण एका बाजूला धर्माचं रक्षण करण्यासाठी चर्च आहे आणि दुसऱ्या बाजूला त्या धर्माचं रक्षण करणाऱ्यांना पैसा मिळावा याच्याकरता शाळा आहे. जिथे जिथे मुसलमानांच्या मस्जिदी आहेत तिथे तिथे मदरसा आहे.
त्याची तशी व्यवस्थाच आहे. धर्माचं रक्षण करायचं आहे ना, मग जिथे मस्जिद आहे तिथे मदरसा काढला पाहिजे. मग त्या मदरसामध्ये त्यांच्या मुलांना काय शिकवला जातो? मुस्लिम धर्म शिकवला जातो. जिथे जिथे जैन धर्म आहे, तुम्ही रस्त्याला जा, तुम्हाला रस्त्याच्या सगळ्या कडेला जैन मंदिरं दिसतील. सगळ्या कडेला का दिसतील? कारण त्यांच्या धर्माचं रक्षण करणारे त्यांचे जे यात्रेकरू आहेत त्यांना राहायला ठिकाण मिळावं म्हणून जैन धर्माची तशी व्यवस्था आहे. पण आपल्या हिंदू धर्माची अशी व्यवस्था का नाही? का आपली गुरुकुलं अशी नाही आहेत की जिथे हजारो विद्यार्थी शिकतील? का? कारण त्या धर्माचं रक्षण करण्याच्या पाठीमागे समाज उभा राहत नाही. आज माझ्याकडे 31 मुलं शिकतात. माझं स्वप्न आहे की माझ्याकडे केवळ 31 मुलं नाही तर 31,000 मुलं भिवंडी तालुका, शहापूर तालुका, मुरबाड तालुका या तुमच्या ठाणे विभागातील तयार झाले पाहिजे. एक फक्त कल्पना करा, समजा 1000 मुलं भगवद्गीता पाठ करून ज्या दिवशी आमच्या गुरुकुलातून बाहेर पडते त्या दिवशी आपल्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. पण त्याला तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. जर कोणाला असं वाटत असेल की आमच्या महाराज तुमच्या कार्यामध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे तर एका दिवसाच्या जेवणाची पंगत तुम्ही देऊ शकता. साधारण फक्त 3000 रुपये खर्च त्या पंक्तीला आहे. कारण म्हणजे मी सांगत नव्हतो असा, पण काल आमचे गुरुजी मला बोलले की महाराज तुम्ही सांगत जा, देणारी लोक आहेत की ती तुम्हाला देतील ना. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल की मला एका दिवसाचं अन्नदान घ्यायचं आहे तर 3000 रुपयाची पंगत आहे. ज्यांना वाटत असेल त्यांनी संपर्क साधा. मग तुम्हाला तुमची पंगत कधी असेल याची तारीख आम्ही तुम्हाला अगोदर सांगू. मग तुम्ही तुमच्या कुटुंबासह तिथे या आणि त्या मुलांना तुम्ही जेवण स्वतः द्या. किती सुंदर योग आहे पाल. म्हणजे तुम्हाला अशा ठिकाणी येताही येतं, तुमच्या घरातली छोटी छोटी मुलं येताही येतात. त्यामुळे जर कोणाला असं वाटत असेल आणि एखाद्याच्या बर्थडेला त्याला बर्थडे दुसरीकडे साजरा करण्यापेक्षा आमच्यासारख्या गुरुकुलांमध्ये बर्थडे साजरा केला आणि तिथल्या मुलांसाठी तुम्ही काहीतरी केला. कारण बघा 3 एकर जागेमध्ये बांधकाम करायचे. 3 एकर जागेत ज्याला कोणाला एखादी रूम बांधून द्यायची असेल त्यांनी त्याच्या आईचं नाव त्या रूम मध्ये द्यायचं. त्या आईचं चरित्र त्या रूम मध्ये असेल. आईची म्युरल पेंटिंग तिथे असेल की जी 100 वर्ष खराब होणार नाही. आणि तिथे तुमच्या घरातल्या माणसासमोर रोज दिवा लावला जाईल. खूप लोक आहेत आता, बरेचसे बाहेरचे महाराज लोक हे सांगून तुमच्याकडून पैसा घेऊन गेले. मग आम्ही का सांगू नये? त्याच्यामुळे जर कोणाला असं वाटलं तर तुम्ही तिथे प्रत्यक्ष या. मला पैसे एकही रुपया देऊ नका. ज्याला रूम बांधून द्यायचे त्यांनी पैसे तुम्हीच खर्च करा. तुम्हीच आणा. सिमेंट कुठून आणायचे, विटा कुठून, मला 1 रुपया द्यायचा नाही. पण अशी एक रूम बांधा की ज्या रूममध्ये तुमच्या आईचा असा मध्य बदल असेल, फोटो असेल. त्या रूमला तुमच्या आईचं नाव असेल आणि वर्षातून एकदा तुम्ही कितीतरी वेळा वर्षातून तिथे येऊ शकता. म्हणजे तुमचं कुटुंब त्या ठिकाणी जोडलं जाईल आणि संस्कार येईल. तुमच्यापैकी असं वाटलं कोणाला तर तुम्ही प्रत्यक्ष भेट द्यायला या. कारण मला बघा, मी स्वतः एज्युकेटेड आहे, म्हणजे मी डॉक्टरेट आहे. त्याच्यामुळे मी काही कमवायला आलो नाही. दुसरा मुद्दा असा, शिवाजी राजांचं मंदिर तुम्ही पाहिलं असेल, गुरुकुल आमच्या या महाराजांनी स्वतःच्या जागेमध्ये फार्म हाऊस साठी जागा घेतली होती. फार्म हाऊस तिथे बांधला होता. पण महाराज म्हटले, कैलास महाराज आपलं काम खूप छान आहे, त्यामुळे माझ्या जागेत मी तिथे जे काही काम करेन ते तुम्हाला ध्यानपीठाला देईल आणि तुम्ही तिथे ध्यानपीठ काढा. अशोक महाराज करतात ते आम्ही मेडिटेशन करतात. असा एक प्रकल्प आपल्या या भागामध्ये होणं गरजेचं आहे. नाहीतर भविष्याच्या काळामध्ये मुसलमानाचा 3 वर्षाचा पोरगा आझाद बोलतो, आझाद, आणि आपला 3 वर्षाचा पोरगा आता चड्डी घेऊन अख्ख्या गावात बोंबलत फिरतो, माझ्या बाप्पाने गणपती आणला, माझ्या बाप्पाने गणपती आणला. त्याच्याकरता आपण सगळेजण एक तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे. असं काही फोर्स नाही आहे की तुम्ही करावं आणि इथं करावं अशा काही भाग नाही. तुम्ही तिथे या आणि प्रत्यक्ष तुम्हाला असं वाटेल. छोट्या गोष्टी आहेत तुमच्या घरात, अशा काही गोष्टी पडलेल्या असतील की ज्या तुम्ही वापरत नाही. तुमच्या मुलांची खेळणी तीही तुम्ही देऊ शकता. कारण मला जितके लागतात तितके मी घेतो, बाकीचे मी आदिवासी भागामध्ये वाटून टाकतो. सगळ्या गोष्टी मी अन्नाचा काही ठेवीत नाही, मी साठवून ठेवत नाही, कधीच नाही साठवून ठेवत. कारण जर माझ्याकडे 2000 किलो धान्य पडलेलं असेल आणि आदिवासातली जर एखादी बाई भुकेचे झोपलेली असेल तर मी सगळ्यात मोठा समाजाचा चोर असेल. कारण समाजाने मला दिलंय आणि मी समाजाला देऊ शकत नाही. त्यामुळे एक चांगला विचार मी तुमच्यासमोर मांडतो. आणि असं नाही, तुम्ही जर राजकारणी असाल तर तुम्ही मला या, मी तुम्हाला भाषण देण्यापासून तुमची मॅनेजमेंट करून देईन. कारण मी आमदार खासदार यांच्या इलेक्शनचे
प्रोजेक्ट बनवतो, त्याला मॅनेजमेंट देतो. हा म्हणजे तुम्ही मला द्याल तर मी तुम्हाला नुसतं कीर्तन देणार नाही, तुमच्या प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला उपयोगी आहे. प्रत्येक गोष्टी प्रत्येक गोष्टी. तुमचं घरात लग्न असेल मला फोन करा. माझे अख्खे विद्यार्थी इव्हेंट मॅनेजर पासून सगळ्या गोष्टी द्या, ती तुम्ही अख्खी टीम देऊ शकता. तुम्ही जर मला 1 रुपया द्याल तर मी तुमचे लाख रुपये वाचवीन आयुष्यभर. लक्षात ठेवा, साधी गोष्ट आहे ना. आता समजा सचिन दादाने कीर्तन घेतला, बरोबर आहे. आता हे महाराष्ट्रातले नामवंत गायक वादक मी आणले होते. मला सांगा, मी सचिन दादाला बोललो का दादा मला एवढेच पैसे दे म्हणून, किंवा देत नाही असं बोललो का विचारा करा. मग मला सांगा ना, तो माझ्याशी जोडला, हा फायदा झाला की नाही? झाला की नाही फायदा? म्हणजे असा आहे, आमचाही तुम्हाला फायदा होईल आणि या परिसरामध्ये आपल्याला धर्माचं काम करायचंय, आपला धर्म वाचवायचंय. असो, या वारकरी संप्रदायाच्या वतीनं स्वर्गीय सुंदराई पाटील यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. झालेल्या सेवेचे पुण्य त्यांच्या आईच्या चरणी समर्पित करून त्यांच्या आईला सद्गती मिळावी याच्याकरता चिंतन करतो. आज या कीर्तनासाठी सन्मान्य अशोक महाराज घरत उत्कृष्ट गायक कीर्तनकार आहेत, त्यांची महनी उपस्थिती लाभली. सन्मान्य मनीषदादा तांबवे उत्कृष्ट गायक आहेत, त्यांची वंदनीय उपस्थिती लाभली. आमचे सन्मान्य विकासदादा विषय यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सन्मान्य जगदीशदादा विषय उत्तम कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, त्यांची उपस्थिती लाभली. सन्मान्य निकेशजी जाधव ही उत्कृष्ट मृदुंगाचार्य आहेत, आमच्या भागातले गाजलेले मृदुंग आहेत, त्यांची उपस्थिती लाभली. आणि अचानक बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबा चालू आहे, बाबा आले आणि बाबांना विण्याची सेवा मिळाली. म्हणजे आम्हाला चिंता लागली होती का विणं कोणी घ्यायचं, पण भगवंत आपली काळजी वाहतो. याचं कारण आहे आईंचं पुण्य हे पदरी पडलं आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान जो विना होता त्या विनाचा सन्मान पांडुरंगाने राखला आणि बाबाने या ठिकाणी पाठवलं. हीच आईंच्या कार्याची प्रचिती आहे आणि हे कीर्तन आईंच्या चरणी समर्पित आहे. गणेश विठ्ठल जय जय. विकास होईल. धन्यवाद. स्वर्गीय सुंदरा आई पाटील सचिनदादांच्या ज्येष्ठ मातोश्री यांचं पहिलं प्रथम पुण्यस्मरण आपण या ठिकाणी साजरं करत आहोत. मी मगाशी त्यांच्या परिवारातील सगळ्यांचं नामनिदान केलेलं आहे. आज त्यांना त्यांच्या आईची आठवण येईल, कारण आई हे पहिलं विद्यापीठ असतं की जे आपल्याला संस्कार शिकवतं. पहिलं विद्यापीठ आपल्याला संस्कार शिकवतं, पहिलं विद्यापीठ.
छत्रपती शिवाजीराजे एकदा नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले आणि हे जिजाबाईला कळलं की शिवबाराजे नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले. तिला राग आला. अरे हा महाराष्ट्राचा उद्याचा राजा आहे, या महाराष्ट्राचं रक्षण करणारा छत्रपती शिवाजी राजा आहे आणि त्याने असे रगेल धंदे करावे हे जिजामातेला मान्य नव्हतं. त्यामुळे कोणीतरी येऊन जिजामातेला सांगितलं, ऐसे वैसे छत्रपती शिवाजीराजे नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले. चौकाली वागे मुठी आवडल्या आणि जिथे शिवाजी राजा होता तिथून छत्रपती शिवाजी राजाला हातानं ओढत 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 आणलं. छत्रपती शिवाजी राजाच्या मुस्कटात तोड मारल्या जिजाऊ महासाहेबांना आणि जिजाऊ महासाहेब छत्रपती शिवाजी राजाला ओरडल्या, शिवाराजे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या बायका नाचवायच्या नाही तर तुम्हाला या महाराष्ट्राच्या बायका वाचवायच्या आहेत, लक्षात ठेवा. बघा, लहानपणी शिवाजी राजाला जिजामातेने सांगितलं होतं, शिवराजे तुम्हाला या महाराष्ट्रातल्या बायका नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत. आणि जेव्हा याच तुमच्या कल्याणचा सुभान उठला, कल्याणच्या सुभेदाराची सोड छत्रपती शिवाजी राजा समोर उभी केली, तोच माझा शिवराजा त्या सुनेकडे बघून म्हणतो, अरे अशीच आमची आई असते, सुंदर रूपवते आणि आम्ही देखील घडलो असतो. वदले छत्रपती त्या कल्याणच्या सुभेदाराची सोड जेव्हा घरी गेली असेल, पतिराजानं तुझ्या पत्राला तर हात घातला नाही ना, तेव्हा याच कल्याणच्या सुभेदाराची सोड त्याच्या घटनेला सांगत होते, अरे कौन कहता है शिवाजी मुझे भगा के ले गया, अरे कौन कहता है शिवाजी राजा मुझे उठा के ले गया, मैं तो अपने मायके गई थी, खुश नसीब हूँ मैं जो मेरे साथ वो हादसा हुआ. अरे छत्रपती शिवाजी राजा सारखा भाई मुझे उस हादसे में मिला. ती सांगते तिच्या घरच्यांना, बरं झालं मला शिवाजी राजाच्या मराठ्याने उचलून नेले, त्याच्या सेनापत्याने उचलून नेले, जर त्याने नेले नसते तर शिवाजी राजासारखा भाऊ मला मिळाला नसता. याला म्हणतात लहानपणी आईने दिलेले संस्कार. त्यामुळे आईची तुलना कशाचीच करता येणार नाही, आईची तुलना कशाशीच करता येणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, सबसे बडी सबसे बडी माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, सबसे बड़ी सबसे बड़ी. त्यामुळे जगात सगळं मिळतं पण आई मिळत नाही. शेजारणीला आपण आई मिळाल्यानंतर काकी म्हणू, शेजारणीला आपण आई मिळाल्यानंतर मावशी म्हणू, शेजारणीला आपण आई मिळाल्यानंतर आजी म्हणू, पण आई दुसऱ्या स्त्रीला कधीच म्हणणार नाही. आपण फक्त आपल्या आईलाच आई म्हणू. शिवाजी राजांची आई जेव्हा गेली ना तेव्हा रायगडावरचा प्रसंग वाचा महाराज, रायगडावरचा प्रसंग वाचा. छत्रपती शिवाजीराजाला जेव्हा कळलं राज्याभिषेकाच्या 12 दिवसानंतर जिजाऊ मासाहेब वारल्या, तेव्हा तो रायगडाचा धने महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरची माती घ्यायचा, आपल्या अंगाला लावायचा, रायगडाच्या दगडबंदीमध्ये पळत पळत सुटायचा. पावल्यांना वाटलं शिवाजीराजा असा का करतो.